सण शिवजयंती साजरा केला गेला. चला सामन्याकडे वळतोय. बागलाण तालुक्याच्या मानाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनलचा पहिला बॉल. फुलटॉस आणि त्या फुलटॉसला उलटा बॅटने खेळण्याचा अंजाम. पहिली धाव आणि या पहिल्या धावेनं आजच्या दिवसातलं पहिलं धावफलक इथे सजलं जातंय, खातं उघडलं जातंय. शॉर्ट पिच बॉल फुल केलाय. मिड विकेटचा क्षेत्र खाली आहे. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला आणि यस प्रॉपर कनेक्शन नव्हतं, कारण कदाचित बॉल पडून स्टिकरवर लागतोय. आणि वैभव जाधव ज्या खेळासाठी ओळखला जातो ना, की त्याच्या बॅट मधनं ज्या वेळेस स्ट्रोक बसतो, ज्या वेळेस चेंडूचा संपर्क होतो, त्यावेळेस चेंडूला प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त सीमेचं दर्शन असतं. परंतु इथे प्रॉपर कनेक्शन नव्हतं, स्टिकरवर लागतोय एक सिंगल आणि त्या सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल 2. काल सूरज जाधवनं अफलातून खेळी केली होती. पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तो उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथं मोडकळीत जाईल, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाचा पहिला निर्धाव इथे टाकला जातोय. सँडी दिवे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आता आतमध्ये घुसून स्ट्रोक सजवायचा होता. डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग कडे चेंडूला पाठवायचं होतं, परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. उलटा बॅटने खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे सज्ज, परंतु क्षेत्ररक्षकाला सीमारेषावर फक्त उंच चेंडूकडे बघत राहावं लागतंय. चेंडू क्षेत्ररक्षकाला सलामी टोकत होतोय फरार. येतोय आजच्या दिवसाचा पहिला चौकार. ओटीयू डिजोई. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. गॅप आहे, गॅप आहे. वाह, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. मोजून मापून मारलेला हा स्ट्रोक सूरज जाधवच्या बॅट मधून आलाय. आमदार चषकाचा हा दर्शनीय चौकार. 4 ओटीयू डिजोई. उलट्या बॅटने खेळलाय बॉल. येस, लागोपाठचा तिसरा आलाय. सूरज जाधव बोलते इसको. स्ट्रगल चालू होता आणि त्या स्ट्रगल वर लात मारून इथे लागोपाठचे 3 चौकार ठोकून काढलेत आणि या षटकाला इथे समाप्त केलंय. पहिली ओव्हर इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागताय 14 रन, सॉरी 15 रन्स. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. कॅमेरामॅन चितच आपण बघतोय. बागलाण तालुक्याच्या या आमदार चषकाच्या पहिल्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे पुतळ्याला ठेवलं गेलंय, कारण हे आराध्य दैवत आहे. हे महाराष्ट्राचं नव्हे तर सर्व हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे. जेव्हा जेव्हा यांच्या चेहऱ्याकडे बघितलं जाईल, तेव्हा तेव्हा यांच्या इतिहासाची आठवण होईल. तेव्हा तेव्हा प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक प्रेक्षकाला इथे ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. शिवराय शिकून गेलेत, धैर्य असो पण अहंकार नको. शत्रू कितीही मोठा असो, युक्ती आणि नीतीने हरवता येतो. सत्ता ही शौर्याने मिळते, पण ती माणुसकीने टिकते. स्वप्न मोठं पहा, पण त्यासाठी कष्ट घ्यायला मागे हटू नका. राजा असो वा रयत, स्वाभिमान आणि सत्य सोडू नका. शब्दांचा वापर शस्त्रासारखा करा, पण शस्त्र फक्त न्यायासाठी उचला. आपलं कर्तव्य निभावलं की इतिहास आपलं नाव लिहितो. शिवरायांसारखं जगा, स्वतःसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी. या सचिन नाईक यांच्या ओळी आहेत. निश्चितच शिवरायांच्या या
शिवरायांच्या या इतिहासाच्या गोष्टी आपल्यासाठी नक्कीच प्रेरणा असतात, मार्गदर्शन असतं. षटकाची सुरुवात झाली आहे. षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवर चेंडूला इथं लॉब केलाय आणि पाठवलंय षटकारासाठी. बॉल हरवलाय कारण वैभव जाधवनं त्या बॉलला आउट ऑफ द पार्क पाठवलंय आणि इतक्या दूरवर पाठवलंय की चेंडूला या मैदानापासून काहळ केलंय. तर नवा बॉल घ्यावा लागेल. चितच मिळालाय का बॉल? आयोजकांना विनंती की कोणीतरी तिकडे जायचंय बॉल शोधण्यासाठी. चितच इथे अजून एक आगळ वेगळं पारितोषिक आलंय. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. इथे मनोज चव्हाणच्या विरोधातलं आक्रमण इथं वैभवनं नक्कीच पहिल्या बॉलवर चांगल्या पद्धतीनं पेललं गेलं, परंतु दुसऱ्या बॉलवर इथे खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळला गेला आणि त्यावर एक सिंगल.
डान्सिंग डाऊन द विकेट इथे मात्र दर्शनीय स्ट्रोक सूरज जाधव ते वैभव जाधव आणि सूरज जाधवचे हे क्वालिटी नॉक क्वालिटी बॅटिंग आहे कारण महत्वपूर्ण सामना आहे जिंकला तर 71,000 रुपये फिक्स आहे अर्थातच या सकाळच्या सत्रातली 71,000 रुपयाची ही मॅच आपण मैदानाच्या आत बघतोय जो जिंकणार आहे त्याचे 71,000 रुपयाचं प्राइज आणि दर्जेदार चषक हा फिक्स असणार आहे आणि त्याच हेतूला समोर ठेवून मैदानाच्या आत तुम्हाला तुमचा दर्शनीय खेळ तुमचा इतिहासकालीन खेळ आज गाजवावा लागणार आहे बघूयात स्टार्ट चांगला मिळालाय त्या स्टार्टना एंड कसा होतो ते बघण्यासारखं असेल व्हाट अ शॉट अफलातून आणि अफलातून ओव्हरपिच टाकलेला बॉल बॅटचा फैसोपट केला आणि ओव्हर द कव्हर्सला चिरून फाडून चेंडू गेलाय सीमा पार 4 चौकार SODU रिजॉई दोन षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि 2 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्या 34 34 रन बिनगडी बाद टीम साई इंडियन्स हा संघ मूळचा ताहराबादचा संघ परंतु आता गेल्या बागलाण तालुक्यातल्या प्रत्येक स्पर्धेत साई इंडियन्स हे नाव फार चर्चेत आहे कारण साई इंडियन्स हे नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा बागलाण तालुक्यातल्या प्रत्येक स्पर्धेत साई इंडियन्स हे नाव प्राइज मध्ये असतं बक्षीस पात्र फेरीत असतं पॉवर प्लेला इतक्या दमदार पद्धतीने खेळून काढलाय ना की समोरच्या संघाला हर्डल करायला आणि चर्चा करायला मजबूर केलाय आणि त्याचं कारण आहे सूरज जाधव आणि वैभव जाधवची फलंदाजी 9 बॉल आणि 25 धावा सूरजने बनवल्यात बघूयात आता तिसरं षटक इथे सुरू केलं जाईल आणि तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल इथे टाकला जाईल तेजस पिंपळसे याच्या माध्यमातून तेजस आलाय गोलंदाजीसाठी तेजसचा पहिलाच बॉल वैभव साठी स्लोवर बॉल बीट केलाय व्हाट अ चेंज पहिलाच बॉल चेंज ऑफ डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळतोय ही चेंज ऑफ डिलिव्हरी ज्या गोलंदाजाला प्रॉपर टाकता येते ना तो गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेट मध्ये महारथ गाजवत असतो आणि या सातत्याने या वेगवेगळ्या व्हेरिएशनच्या डिलिव्हरीजमुळे तेजस पिंपल्स हे नाव चर्चेत आहे आता मात्र यस फटका फसलाय सेलिब्रेशन ऑन आहे सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणू शकतो इतक्या अर्ध्या पट्टीतला बॉल होता की वैभव जाधवने त्या बॉलला आउट ऑफ द पार्क पाठवलं असतं परंतु हा फटका फसतोय आणि पहिला विकेटचं पतन इथे होत आहे वैभव बॅक टू द पवेलियन ODU रिजॉई या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याच्या अनुभवाचा आणि त्याच्या अनुभवी खेळाचा इथे अभ्यास आपल्याला बघायला मिळणार आहे नवनाथ हडवळे इज ऑन द मार्क तेजस पिंपळसे आला आणि तेजस पिंपळसे जेव्हा येतो तेव्हाच त्याच्या संघासाठी नवी आस घेऊन येतो परंतु इथे आल्या आल्या आलटी पलटी चेंडूला कल्टी पाठवलंय सीमा पार
आता ते इष्टरार वेगाने टाकलेला बॉल ग्लान्स करायचा होता, परंतु सरळ पायावर जाऊन आदळतोय. सूरजनं थांबवलंय. आत्मविश्वास महत्वाचा असतो. खेळाडू किती मोठा आहे हे महत्वाचं नाहीये. खेळाडूने जे इतिहासातलं क्रिकेट खेळून ठेवलंय ना, ते इतिहासातलं खेळून ठेवलेलं क्रिकेट मैदानाच्या आत तुम्हाला महत्वपूर्ण सामन्यात कशा पद्धतीने सादर करता येतं ना, ते महत्वाचं आहे. आणि ते आज मात्र नवनाथ हडवळेकडून तेच बघायला मिळालं. खूप सारं स्ट्रगल या नावानं केलंय, खूप साऱ्या परीक्षा या नावानं दिल्या आहेत. नवनाथ हडवळे एक आत्मपरीक्षणाचं उत्तम उदाहरण आहे. स्विच हिट केलाय सूरजनं आणि पाठवलंय सीमापार. फील्डला खेळलं जात आहे आणि फील्डला नुसतं खेळलं नाही जात आहे, तर फील्ड सोबत खिलवाड केला जातोय. यालाच क्रिकेट म्हणतात. गोलंदाज काय विचार करतोय ना, त्या विचाराच्या विरोधातली विचारसरणी आपल्या जवळ आत्मसात असायला हवी. आणि ती जर का तुमच्या जवळ असली आणि तिच्यावर जर का तुम्ही अंमलबजावणी केली ना, तर तुम्हाला अशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत करता येतो. आणि तेच काहीतरी आपल्याला बघायला मिळतंय. सूरज जाधव गोलंदाजाच्या माइंडसेटच्या विरोधातली ही फलंदाजी करतोय, ऑपरेट करतोय, खेळाला ऑपरेट करतोय, या सामन्याला ऑपरेट करतोय. क्रिकेटर या नावाच्या पुढे इज इक्वल टू करून जर लावलं तर ऑपरेटर असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका बसतोय परंतु नो मान्स लँड मध्ये बॉल पडतोय. सँडी दिबे चेंडूच्या दिशेला येतोय आणि चेंडूला उचलून फेकतोय. तोपर्यंत इकडे 2 धावा धावून पळून काढल्या जात आहे. दुहेरी आली आहे आणि या दुहेरीच्या मदतीने धावफलक सजतंय. 47 रन, 47 रन्स ऑन बोर्ड. बघूयात 47 धावा 3 षटकाच्या या खेळात धावफलकावर तर लागल्यात, परंतु येणाऱ्या 5 षटकांमध्ये सूरज जाधव शेवटपर्यंत टिकतो का, नवनाथ हडवळे त्याला कशा पद्धतीने साथ देतो आणि येणाऱ्या फलंदाजांची इथे कशा पद्धतीने परीक्षा होते, या सर्व चित्रांचं आपल्याला उत्तर बघायचं असेल तर येणाऱ्या 5 षटकांचा खेळ आपल्याला मैदानाच्या आत बघावा लागेल. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे बाप. आमदार चषकांच्या आयोजकांना मी सूचित करतो की आमच्या मालेगाव तालुक्यातलं एक मोठं नाव आहे, स्पॉन्सरांचा दाता, ज्याने गेल्या 10 वर्षापासून असंख्य खेळाडूंना तुम्ही जे मालेगाव तालुक्यातले ओळखतात ना, त्या सर्व खेळाडूंना मोठं करण्याच्या प्रयत्नात, आणण्याच्या प्रयत्नात या माणसाचा सिंहाचा वाटा आहे. योगेश बाबा सूर्यवंशी प्रत्येक खेळाडूसाठी मार्गदर्शन आणि प्रत्येक खेळाडूसाठी पाठीवर हात या माणसानं दिलाय. त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. निश्चितच खेळाडू किती मोठे होतात ना, तर ते खेळाडू ज्या ज्या वेळीस मोठे होत असतात त्या त्यावेळी खेळाडूंच्या पडद्यामागे एक नटसम्राट असतो. त्या नटसम्राटाला कोणी विसरलं नाही पाहिजे. आजकाल आपण बघतो खेळाडू निश्चितच चांगले खेळतात आणि चांगल्या खेळाच्या जोरावर मोठेही होतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमच्या उंचीवर पोहोचतात ना, त्यावेळेस तुमच्या भूतकाळाला तुम्ही विसरलं नाही पाहिजे. तुमच्या भूतकाळानं खऱ्या अर्थानं तुम्हाला मोठं केलेलं असतं. जयकृष्ण गायकवाड गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पहिल्याच बॉलवर नवनाथ हडवळे यानं त्याला चौकाराची दिशा दाखवली आहे. 4 धावा. शॉर्ट पिच बॉल इथे लॉफ्ट केलाय, उंच आहे, लांब नाही, झेल पकडला जाईल. सँडी दिबे याच्या हातात. नवनाथ हडवळे नाराज आहे, हताश आहे, कारण हवेच्या विरोधात स्ट्रोक खेळला गेलाय. कारण आपण झेंडे बघू शकतो उलट्या दिशेने वाहत आहे आणि त्याच दिशेत नवनाथनं हा स्ट्रोक खेळून काढलाय. परंतु नवनाथनं ज्या पद्धतीनं गेल्या 4-5 चेंडूंवर फटकेबाजी केली आहे ना, त्या फटकेबाजीनं धावफलक नक्कीच वेगानं वाहिलाय. हताश आहे नवनाथ, हा माघारी येतोय. ओटीयू डीजे. आणि आपण आता मैदानाच्या आत बघतोय, ज्यानं गेल्या 2 ते 3च वर्षात आपल्या स्वतःच्या गावाचं नाव मोठं केलंय.
अर्थातच चाळीसगाव तालुक्यातल्या एका छोट्याशा रोहिणी या गावाचा खेळाडू शैलेश दिघोळे हा मैदानाच्या आत येतोय. सध्याच्या घडीला या नावाची सुद्धा फार मोठी चर्चा आहे. शैलेश दिघोळे, मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, आता झालेल्या छत्रपती चषकात एक हाती सत्ता गाजवली होती या खेळाडूनं. काय दर्शनीय फटकेबाजी केली होती, काय अलंकारिक फटके याच्या बॅटमधनं आले होते. आज देखील त्याला त्याच्या संघासाठी साई इंडियन्स या संघानं विजयासाठी इथे दाखल केलाय. रोहिणी गावचा 40 गावचा शैलेश दिघोळे आपल्याला फलंदाजी मार्कवर आलेला बघायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल कट करायचा होता, पंचांकडे दाद मागितली परंतु पंचांच्या इथे हात बाहेर निघताय. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू जो अमोल तिवारी आणि गोलंदाज जयकृष्ण गायकवाड या दोघांना डाऊट होता, शंका होती की कुठेतरी हलकासा आवाज आलाय, परंतु तो हलकासा आवाज पंचांना आलेला नाहीये आणि पंचांनी या चेंडूला वाईड म्हणून दंडित केलाय. वाईड आलाय आणि या वाईडच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. 52 या अंकावर 52 धावा धावफलकावर लागल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ व्हायचा बाकी आहे. खोलवर टाकलेला बॉल, चेंज ऑफ डिलिव्हरी स्लोवर गतीचा बॉल, ते बीट केलं जात आहे. शैलेशला बीट केलं जात आहे. आज फायटर्स या संघाच्या वतीनं गोलंदाजीचं युनिट बघितलं तर ते सुद्धा परिपूर्ण बघायला मिळत आहे. मग जयकृष्ण गायकवाड असो, सँडी दिवे असो, तेजस पिंपळसे असो किंवा मग त्यांच्या साथीला आलेला मनोज चव्हाण असो, चारही गोलंदाज अगदी परिपूर्ण अभ्यासू गोलंदाज आहेत. परंतु आज त्यांच्या अभ्यासाची इथे परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला इथे सर्वांना सामोरे जायचं आहे. खोलवर टाकलेला बॉल ग्लान्स करायचा होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. डीप स्कोअर लेगच्या क्षेत्रात बॉल अलॉंग द कार्पेट जातोय. एकच धाव आणि या एका धावेवर संतुष्टी मानावी लागणार आहे. शेवटचा बॉल असेल. 53 धावा धावफलकावर आहेत. तसं बघायला गेलं तर आतापर्यंतच्या या स्पर्धेत पहिल्या 4 षटकांमध्ये कुठल्याच संघाने चांगले प्रदर्शन केलेलं नव्हतं फलंदाजी करणाऱ्या संघानं, परंतु आज ते फलंदाजी करणाऱ्या संघानं सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये चांगला खेळ केलाय. कालचा दिवस जर का तो आपण बघितला ना तर कालच्या दिवसात प्रत्येक क्वार्टर फायनलच्या सामन्यात उलट्या बॅटने खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. वन बाउन्स सीमारेषा पार. या षटकाचा शेवट देखील गोड केला जातोय सूरजच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्यात. 57 रन, 2 गडी बाद. टीम साई इंडियन्स. ओटीयू डीजे बाबा. चार षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि 4 षटकाच्या या खेळात 57 धावा धावफलकावर आहेत.
या पहिल्या खेळीचा अर्धा खेळ आतापर्यंत झालाय आणि अर्ध्या खेळात आतापर्यंत फलंदाजांनी त्यांचा बोलबाला इथे खेळपट्टीवर दाखवलाय. वा, नो लुक शॉट बघायला मिळतोय, परंतु तो फटका फसतोय. झेलही टिपला जात नाहीये. शतरक्षकाजवळ संधी होती, वेळ होता, परंतु त्या संधीचा आणि वेळेचा इथे सदुपयोग करता येत नाहीये. चेंडू होतोय फरार. धावा येतील 4 चौकार. ओटीयू आता मात्र लाईन डिलिव्हरी आणि त्या लाईन डिलिव्हरीला हलकासा बोटांना उलट फिरवून कट केलंय आणि या लेग साइडला इथे यष्टी रक्षक आता हातात लेग ब्रेक जो म्हणतो ना आपण, तो लेग ब्रेक बघायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल डीप पॉइंटच्या क्षेत्रात कट केलाय. हलकासा फ्लायटेड हा स्ट्रोक आपण म्हणू शकतो, परंतु शतरक्षक आहे तिथे देण्यात. एक सिंगल, त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल आणि या सिंगलनं धावफलक पुढे सरसावत आहे. 62-62 रेट. 5वं षटक इथे हाताळलं जातं आणि 5वं षटक हाताळण्यासाठी तेजस पिंपळसे त्याच्या कलात्मक गोलंदाजीनं ओळखला जातो ना, ती कलात्मक गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. खोलवर टाकण्याचा प्रयत्न, वेगाचा वापर करायचा होता, परंतु तो वेगाचा मारा डाव्या यष्टीच्या बाहेरून ट्रॅव्हल करतोय. अतिरिक्त आली आहे आणि या अतिरिक्त धावेनं धावफलक अजून एका पावलानं पुढे जाईल. 63 रन्स. ग्लान्स केलाय बॉल, हलक्या हाताने ढकलून दिलाय फक्त डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. शतरक्षकाने उचललाय बॉल आणि फेकलाय. तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न होता इथे सूरज जाधवचा, परंतु तो दुसरा प्रयत्न इथे थांबवलाय. निश्चितच ज्या महत्वाकांक्षेनं तुम्ही संघाची नोंदणी ज्या स्पर्धेत करतात ना, ती महत्वाकांक्षा तुमच्या शेवटपर्यंत आणि शेवटच्या सामन्यापर्यंत आतमध्ये असणं गरजेचं आहे. परंतु ती महत्वाकांक्षा नुसती असून काही कामी नाही. त्या महत्वाकांक्षेला तुम्हाला सत्यात उतरावं लागेल आणि प्रॅक्टिकली तो खेळ करावा लागेल. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा स्लोवर गतीने टाकलाय, हाताळलाय तो बॉल. कारण फलंदाजांना इथे मोठे फटके खेळू दिले जाणार नाही. तेजस पिंपळसे हा शातीर पिंपळसे आहे. मी याच्या आधीही बोललोय त्याच्या इंस्टाग्राम हँडलला की हा नुसता तेजस पिंपळसे नाही, परंतु आता नव्यानं ओळखला जाईल शातीर पिंपळसे. कारण मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, फलंदाजी करत असताना सुद्धा शातीरतेनं तो फलंदाजी करतो आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा तो शातीरतेनं गोलंदाजी करतो. या नावानंच तो ओळखला जाईल. कारण त्याच्या जवळ वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रोक फलंदाजी करताना आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे डिलिव्हरीज या गोलंदाजी करताना आहेत. उलटा मारलाय आणि तो उलटा पाठवलाय सीमा पार. आज सूरजचा बोलबाला आहे. कालही सूरज होता आणि आजही सूरज आहे. जो सूरज आपण आकाशात पाहतोय तो वरती ऊन ओकतोय, परंतु इथे हा सूरज जाधव मैदानाच्या आत इथे फलंदाजीनं इथे रन्स ओकतोय. का बॅटिंग करतोय सूरज. सूरज जाधव मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरहून दाखल झालाय बागलाण तालुक्यात आणि काय फलंदाजी करतोय. कालच्या दिवसभरही त्याची चर्चा होते आणि त्या चर्चेला आज संपू दिलेलं नाहीये. आज देखील त्या चर्चेला त्यानं कंटिन्यू केलंय आणि एक मोठा निबंध त्याच्या नावानं त्याच्या खेळीनं इथं मैदानाच्या आत स्वतःच्या अक्षरात लिहितोय. जिथेच 5 षटकांचा खेळ झाला आणि 5 षटकांच्या या खेळात 69 धावा धावफलकावर लागल्यात. या 69 मध्ये एकट्या सूरजच्या 40 धावा आहेत.
काय फलंदाजी करतोय. चितच काल देखील त्यानं त्याचं लॉफ्ट केलाय. बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र डिबललाय. कोणीच नाहीये तिथे पण पोहोचलाय अमोल तिवारी. एक्स्ट्रा कव्हर्स मधून चेंडूच्या दिशेला धावलाय आणि तिथे यस मिस कम्युनिकेशन आणि मिस कॉल या कारणास्तव शैलेश चिगोळेला इथे धावबाद व्हावं लागतंय. अगदी वाऱ्याच्या वेगानं धावलाय परंतु तिथे त्याची धाव पूर्ण करता येत नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला इथे स्ट्राईक एंडला जात असताना जो वेळ देणं 1-2 सेकंदाचा घातला ना त्या 1-2 सेकंदाच्या वेळामुळे त्याला इथे धावबाद व्हावं लागतं स्ट्राईक एंडला. शैलेश बॅक टू द पवेलियन. मनोज आला इथे फलंदाजीसाठी. शैलेश जिगोळे ज्यावेळेस माघारी परततोय तर अजून एक छत्रपती संभाजीनगरचा छावा मनोज हा मैदानाच्या आत पोहोचलाय आणि आल्या आल्या त्यानं चेंडूला पाठवलाय लॉंग लेगच्या क्षेत्रात. 4 धावा त्यानं प्राप्त केल्यात. इथे आपण बघतोय सूरज आणि मनोज. सूरज आणि मनोज यांच्या दोघांच्याही नावाच्या पुढे शेवटी ज आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाच्या शेवटी सुद्धा ज आहे. छत्रपती संभाजीनगरचे हे 2 छावे या मैदानाच्या आत बागलाण तालुक्याच्या आमदार चषकाच्या खेळपट्टीवर इथे दर्शनीय फटकेबाजी करायला बघायला मिळत आहेत. मनोजनं आल्या आल्या इथे क्वालिटी स्ट्रोक खेळून काढलेत आणि दोघंही चेंडू त्यानं सीमा पार भेदलेत. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाचवली आहे स्वतःची विकेट. वाचवली आहे स्वतःची विकेट. तिथंच मैदान इतकं सुंदर आहे ना की त्याचे आउटफील्ड फार फास्ट आहे. प्रॉपर फलंदाजाला प्रॉपर स्ट्रोक ज्या वेळेस खेळायचा असतो त्यावेळेस त्याच्या प्रॉपर स्ट्रोकला इथे 100% व्हॅल्यू आहे. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात स्ट्रोक खेळू शकता ज्या क्षेत्रात तुम्हाला स्ट्रोक खेळायची इच्छा आहे ती इच्छा इथे परिपूर्ण होणार आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड सेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. झेंडा उभा राहतोय आणि यष्टी रक्षकाने तो झेल टिपलाय. मनोजच्या शॉर्ट कॅमिओच्या खेळीचा इथे अंत होतोय आणि त्याला हाती निराशा घेऊन संघाच्या डगआउट कडे जावं लागतंय. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्याने व्यासपीठाकडे इकडे कॅमेरा फोकस करायचा आहे. आपण बघतोय काय दर्जेदार चषक इथे आलेत. क्वालिटी एक आमदार चषक या नावाला आणि खऱ्या अर्थानं आयोजकांना सांगेल की बागलान या नावाला शोभतील असे हे चषक तुम्ही इथे व्यासपीठावर आणलेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ हे 4ही पारितोषिक हे 4ही दर्जेदार चषक एक वेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. मग या ट्रॉफींचं जे सौजन्य दिलंयत ना अर्थातच श्री विलास बापू दंडगवाळ यांच्या सौजन्याने हे दर्शनीय आणि आकर्षक चषक आपल्याला इथे महाअंतिम दिनी भेटी आलेत. नक्कीच ज्यांनी हे चषक दिलेत अर्थातच श्रीयुत विलास बापू दंडगवाळ यांच्या आयोजकांच्या वतीनं विशेष आभार असतील आणि विशेष धन्यवाद असतील.
वेळी फलंदाज मैदानाच्या आत नामदेव आपल्याला फलंदाजीला आलेले दिसत आहे. एक लेफ्टी बॅटमन, एक लेफ्टी बॅटर, डाव्या हाताचा फलंदाज. ज्या दिशेला वारं वाहतय त्या दिशेला फटकेबाजी करण्यासाठी फलंदाज हवा होता आणि तो फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय. सिंगलच आली आहे आणि या षटकाची समाप्ती देखील होईल. 6 षटकांचा इथे खेळ संपन्न झालाय. 6 षटकांच्या या खेळात धावफलकावर धावा लागल्यात 79 रन्स ऑन बोर्ड, तर 4 गडी इथे बाद झालेत. बघूयात आता मात्र उरतील शेवटचे 12 चेंडू. 79 धावा आहेत. 79 धावा अगदी चांगल्या पद्धतीने इथपर्यंत बनवल्यात, परंतु शेवटच्या 12 चेंडूंमध्ये गोलंदाजांचं कमबॅक होईल का, गोलंदाज फलंदाजांना मोठे फटके मारू देतील का, या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी येणारे 12 चेंडू आपल्याला बघावे लागतील. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे बाबा. मनोज चव्हाण आलाय गोलंदाजीसाठी. मनोज चव्हाण पहिलाच बॉल अगदी पायांवर टाकतोय, बुंद्यात टाकतोय. निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल आहे ना, इथे तुम्हाला त्रासदायक ठरेल. कारण काल आपण बघितलं की कालचा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना ज्यात की शेवटच्या षटकात विकी धोत्रे हा लास्टला फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईक एंडलाच राहिला आणि नॉन स्ट्राईक एंडला राहून त्या षटकात मात्र 10 धावा आल्या. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल, आता इथे पायांचा स्पर्श घेऊन एक धाव घेतली जाते. बाईची एक धाव, लेग बाईची एक धाव आणि त्या एका धावेनं एक धाव धावफलकावर ऍड होईलही, परंतु ऑन स्ट्राईक मॅन इन फॉर्म सूरज जाधव हा आपल्याला बघायला मिळेल. दहा चेंडूंचा खेळ इथून शिल्लक राहतोय. धावफलकावर धावा 80 लागल्यात. बघूयात या 80 ला पुढे 100 पार नेलं जाईल का, त्यासाठी सूरज जाधवची खेळी महत्वाची आहे. सूरज चव्हाण याच्यासाठी आता एक वेगळी फील्ड आहे. वेगानं टाकलेला बॉल फटका पसतोय. तिसरा झेल सँडी दिवेच्या हातात सामावतोय. सेलिब्रेशन ऑन असेल. मी याच्या आधीच बोललो होतो की शेवटच्या 12 चेंडूंवर इथे कमबॅक केलं जाईल का, तर हो, गोलंदाजी करणाऱ्या संघाने हे कमबॅक केलंय आणि मॅन इन फॉर्म ज्याच्या बॅट मधनं 40 धावा आल्या होत्या त्या सूरज जाधवला इथे माघारी पाठवलं जात आहे. ओटीयू डीजे. रेवनवाडी आलाय फलंदाजीसाठी. आपण बघतोय 80 धावा धाव फलकावर आहेत आणि या 80 धावा निश्चितच पुढे जातील का, 100 पर्यंत या धाव फलकाला हाताळलं जाईल का. ज्या माइंडसेटनं सूरज जाधव खेळत होता तो माइंडसेट खेळपट्टीवरच्या फलंदाजांच्या आत्मसात येईल का. रेवनसाठी ते मनोज चव्हाणचा हा पुढचा बॉल. 3 चेंडू टाकलेत मनोजनं. पहिल्या षटकात मनोजला निश्चितच 18 धावा खावा लागल्या होत्या, परंतु त्यानं या षटकात कमबॅक करून दिलाय. लॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या साईडला इथे ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलने धावफलक पुढे सरसावेल. 81
4 चेंडू इथे हाताळले जात आहेत. या 4 मध्ये धावा फक्त 2 आल्या आहेत. बघूयात शेवटचे 2 बॉल. या 2 बॉलवर शोध असेल, प्रतिशोध असेल मोठ्या फटक्याचा, मोठ्या स्ट्रोकचा. बॅटची काढ आणि येस, चेंडू झालाय फरार, गेलाय सरा. शेतकरी मॉलच्या बॅनरवर आदळतोय आणि धावा येथील 4 चौकार. रन्स येणे गरजेचं आहे, मग ते कसेही आले तरी चालतात. कारण आपण ज्यावेळी दुष्काळ पडतो ना, तर दुष्काळात आपल्याला पाणी मिळणं गरजेचं असतं. मग त्यावेळेस आपण पाण्याची क्वालिटी चेक करत नाही, कारण त्यावेळेस फक्त आणि फक्त पाण्याची आवश्यकता असते, गरज असते. इथे सुद्धा तेच आहे, रन्सची आवश्यकता आहे. मग ते कशा पद्धतीने येत आहेत ना, हे महत्वाचं नाहीये. धाव फलक पुढे जात आहे हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बॅटची कट घेतली जाते. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल आलाय, थोडस फंबल झालंय, परंतु त्या फंबलना धावा 2 येतील. षटकाची समाप्ती झाली आहे. 1 चौकार आणि शेवटी आलेल्या 2 धावा यानं धाव फलक पुढे जात आहे. 87 रन. आता उरताय शेवटचे 6 चेंडू. बघूयात शेवटचे 6 चेंडू हाताळायला कुठला गोलंदाज येतोय आणि त्या गोलंदाजासमोर फलंदाज कशा पद्धतीने आक्रमण करतायत. हो टू यू डीजे. 87 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे इथे 6 चेंडू हाताळले जाणार आहेत. लास्ट ओव्हर. बघूयात या लास्ट ओव्हरला फार महत्व दिलं जातं, कारण कालच्या मॅचेस मध्ये आपण शेवटच्या षटकांमध्ये सामन्याला वळताना आणि टर्न घेताना बघितलंय. जमीर मंसूरी गोलंदाजी मार्कवर आहेत. रेवन याच्यासाठी हलक्या हाताने टाकलेला बॉल, फ्लाइटेड डिलिव्हरी, लेंथ मागे ठेवली आणि मागे ठेवलेली लेंथ इथे फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळू देत नाहीये. तिसऱ्या पंचांकडे आलाय निर्णय. बघूयात तिसरे पंच अगदी काही क्षणात तुम्हाला हा निर्णय कळवतील.
इज नॉट आउट. सिंगल आली आहे पहिल्याच बॉलवर. एक धाव आहे. डावखुरी हाताचा फलंदाज नामदेव याला मात्र हवेचा फायदा घेणं आता गरजेचं असेल, परंतु जमीर मंसूरी यांनी स्लोवर गतीचा बॉल याच्या हातीचा हाताळलाय. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा स्लोवर गतीनं अटेम्प्ट केलाय पुल करण्याचा प्रयत्न, परंतु स्टिकरवर लागतोय. तिकडे क्षेत्ररक्षकाचा गोंधळ चालू आहे आणि त्या गोंधळामुळे तिकडे 2 धावा कंप्लीट होत आहे. दुहेरी आली आहे आणि या दुहेरीनं कंप्लीट 90 हा आकडा गाठलाय. 90 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ यायचा बाकी. उडवलाय बॉल, लॉफ्ट केलाय आणि यस, हाय अँड हँडसम पाठवलाय सीमा पार. धावा येतील 6 6 6. सोटी डीजे पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉपेज लागतोय. वेळ होता झेल टिपण्याचा, परंतु क्षेत्ररक्षक तिथे फक्त उभे राहिलेत. तोपर्यंत तिकडे एक झेल घेतली जाते. एक सिंगल आणि या सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल. 97 रन. जो फायटिंग टोटल हवा होता नासा इंडियन्स या संघाला, तो फायटिंग टोटल त्यांनी आता धावफलकावर सजवलाय. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहत आहे. बघूयात या शेवटच्या 2 चेंडूंवर किती धावा येतात ते. नासिंग डाऊन द ग्राउंड. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवलाय. अमोल तिवारी कडून फंबल झालाय. माघारून आलेला बॅकअप इथे दिला जातोय तेजस पिंपळसे कडून, परंतु तिथे धावबाद व्हावं लागतंय. धावबादची विकेट. रेवन माळी बॅक टू द पवेलियन. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग या खेळीचा. ते शेवटचा बॉल आहे. आतमध्ये घुसून स्ट्रोक सजवायचा होता, परंतु डाव्या एसटीनं बॉल ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव पंचांच्या हात बाहेर निघताय आणि पंच या चेंडूला वाईड म्हणून दंडित करताय. वाईड आलाय. वाईडने धावफलक पुढे जाईल 99 या अंकापर्यंत. बघूयात शेवटच्या बॉलवर धावा किती येतात ते. खोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा ते फलंदाजाला बीट केलाय. फलंदाज आशेनं बघताय पंचांकडे. रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करणाऱ्या संघानं. हा पंचांच्या विरोधातला वाईड साठीचा रिव्ह्यू आहे. बघूयात हा वाईड आपल्याला अगदी काही क्षणात आहे की नाही आहे हे कळवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. 99 धावा धावफलकावर आहेत, तर 100 धावांचं आव्हान आहे. बघूयात या 100 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. कालच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात 108 धावा चेस होताना आपण बघितल्यात मित्रांनो. आज देखील या 100 धावा चेस होतील का, की या 100 धावा डिपेंड केल्या जातील. त्यासाठी वेगळ्या प्लॅनिंग असतील, वेगळं नियोजन असेल. ते नियोजन आणि प्लॅनिंगचं एक्झिक्युशन होताना आपल्याला मैदानाच्या आत बघायचं आहे. आणि त्याच्यासाठी येणाऱ्या 8 षटकांचा खेळ आपल्या भेटीला येतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. अगदी काही क्षणात येणाऱ्या 8 षटकांचा खेळ आपल्या भेटीला येतोय जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. तोपर्यंत ऐकूयात आपण पुन्हा एकदा मैदानावरती डीजे बाबा.
निश्चितच आपण बघतोय एक बहारदार स्पर्धा आमदार चषक बागलाण तालुक्याची ही 2025च्या सालाची स्पर्धा खूप उत्कृष्ट दर्जाचं या स्पर्धेचं आयोजन गेल्या 4 दिवसापासून 5 दिवसापासून आपण अनुभवतोय आणि आज त्या स्पर्धेचा अंतिम दिवस आयोजकांची पडद्यामागची मेहनत फार विशेष आहे मग त्यामध्ये DR ट्रेडिंग राकेश सोनवणे ॲडव्होकेट निलेश डांगरे त्यानंतर ॲडव्होकेट यशवंत पाटील अतुल सोनवणे प्रदीप निकम सुबोध कुवर जॉन्टी भामरे विकास पगार जमीर मनसुरी मनोज जाधव प्रवीण बागुल सतीश शिरसाट मनोज सोनवणे पंकज टाटर विशाल चव्हाण शरद निकम गौरव वाघ जगदीश शिंदे दीपक सूर्यवंशी वसीम सय्यद पवन देसले अभय कन्नाके गोपाल कन्नाके आणि अनिकेत कन्नाके या सर्व मित्रांनी एकत्र येऊन या स्पर्धेला उभं केलंय आणि ही स्पर्धा आज आपण यशस्वीरित्या पार पाडताना आपण बघतोय चला 100 धावा आणि 100 धावांचा इथे आव्हान सुरू होतोय नवनाथ हडवळे याचा पहिलाच बॉल लिव्ह केलाय सुमितने तुला वाटतंय की बॉल जास्तीच्या दिशेने बॉल बाहेर जातोय परंतु त्यानं त्या बॉलला कुठलाही स्पर्श न करता लिव्ह केलाय जाऊ दिलाय निर्धाव चेंडू असेल डॉट बॉल असेल डॉट बॉलने ते सुरुवात केली आहे बघूयात या सामन्याचा एंड आणि सांगता कशी होते ती दर्शनीय स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये गॅप होता आणि त्या गॅपला भेटलाय सुमितनं चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट सीमा रेषा पार चौकार 4 निश्चितच 100 धावांचा पाठलाग करणं आणि त्या 100 धावा वाचवणं टेनिस बॉल क्रिकेट मध्ये मेहनतीचा खेळ आहे फुलटॉस आणि फुलटॉसला फुलटॉल पैसा वसूल आलाय हा रनचेजचा पहिला तडाखेबाज षटकार 6 ओटी उडी नवनाथ हडवळे पहिलं षटक घेऊन आले पॉवर प्ले चालू आहे आणि त्या पॉवर प्लेचा फायदा आहे ते सुमित कुवर फ्रंट फुट वर जाऊन पुल करायचा होता परंतु लॉंग द कार्पेट शॉर्ट पुल जो स्ट्रोक म्हणतो ना तो इथे खेळून काढलाय कारण जास्तीचं फोर्स जास्तीचं बळ लावलं नाही कारण या स्ट्रोक वर जर का जास्तीचं बळ लावलं असतं तर कदाचित हा फटका फसला असता कारण डीप मिड विकेटच्या क्षेत्रात सूरज जाधव त्याच कामासाठी उभा होता वारे वाहताय उजव्या बाजूने आणि त्या उजव्या बाजूने वाहणाऱ्या वाऱ्यांचा फायदा इथे आहे मैदानावर फलंदाज कशा पद्धतीने घेतात ना ते देखील महत्त्वाचं असेल जयकृष्ण गायकवाड या खेळाडूंना देखील एक वेगळी चर्चा स्वतःच्या नावाची आणि स्वतःच्या खेळाची ते तयार केली आहे कारण बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा जयकृष्ण गायकवाड आता झालेल्या नामपूरच्या ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित चषकात यानं काय उल्लेखनीय खेळ केला होता उलटा बॅटने खेळलाय बॉल बॅटची कड आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार येतोय चौकार या षटकातील ही तिसरी बाउंड्री आहे जय कृष्ण गायकवाड याच खेळासाठी ओळखला जातो विकेटच्या मागे जास्तीच्या पद्धतीने धावा कशा मिळवता येतील ना त्याचा शोध त्याचा नेहमी चालू असतो आणि इथे सुद्धा आपल्याला तेच बघायला मिळतोय आल्या आल्या उलट्या बॅटने खेळून काढलाय आणि नवनाथ हडवळे याच्या विरोधात त्याने हल्ला चढवलाय चौकार आलाय चौकाराने धावफलक पुढे जाईल 15 रन 5 चेंडू इथे हाताळलेत नवनाथ आणि 5च्या 5 चेंडूंवर त्याला 15 धावा द्याव्या लागतायत पॉवर प्लेचे 2 षटक फार महत्वाचे असतात कारण रन चेस तुम्ही ज्यावेळी करत असतात ना त्या रन चेस मध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकांना महत्व असतं आणि रन्स डिफेंड करत असतात ना त्यावेळी सुद्धा गोलंदाजासाठी हे पॉवर प्लेचे 2 षटक महत्वाचे आहेत शेवटचा बॉल बैठक मारली आहे आणि ती बैठक चेंडूला घेऊन गेली आहे डीप मिड विकेटच्या क्षेत्रात मैदानाला धुराळा काढत सीमा रेषा पार चौकार 4 पहिल्या षटकाची समाप्ती होईल आणि पहिल्या षटकाची समाप्ती दिमाखात होईल कारण ती फलंदाजांनी कुठून काढली आहे 19 रन
बिनगडी बाद टीम फायटर्स. ओव्हर टू यू डीजे. पहिल्या षटकात 19 धावा आणि त्या 19 धावा एका क्षणी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सिन्नर एक्सप्रेस अरुण वाढवणे. निश्चितच अरुण वाढवणे आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळत आहेत. या नावानं सुद्धा गेल्या 7-8-10 वर्षापासून चर्चा कमवली आहे. मग तो शेतकरीचा संघ असतो जो महाराष्ट्रात शेतकरी संघानं नाव भरपूर लौकिक केलंय. त्या शेतकरी संघात हा अरुण वाढवणे सुरुवातीच्या त्याच्या क्रिकेटमय जीवनात त्यानं पदार्पण केलंय आणि काय खेळ करून दाखवलाय. अरुणचा हा पहिला बॉल. निश्चितच आयोजकांकडून इथे सूचना आहे की 2 रन आहेत ते. जर खांब्याला लागत असेल बॉल तर डिक्लेअर झोन मधल्या 2 धावा असतील. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीने 21 हा अंक गाठलाय. पुढचा बॉल सुमित कुवर साठी. अरुण वाढवणे याचा. बॅटच्या आतली कडा प्रॉपर कनेक्शन नाहीये. त्या धावून गेलाय नवनाथ. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. एक डॉट बॉल महत्वाचा आहे कारण तुम्हाला डॉट बॉलवर मेहनत घ्यावी लागेल. एक निर्धाव बॉलवर मेहनत घ्यावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला क्षेत्ररक्षणात ताकद लावावी लागणार आहे. कारण गोलंदाज तुम्हाला चांगले डिलिव्हरीज टाकून देतील परंतु क्षेत्ररक्षकांनी तेवढी साथ देणं फार महत्वाचं आहे. कॉलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. आहे खेळाडू तिथे नीरज टाटिया. चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलनं धावफलक आता पुढे चालेल. 22 रन. 3 चेंडू हाताळलेत अरुणनं आणि 3 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्यात अरुणनं. बघूयात जयकृष्ण गायकवाड याच्यासाठी अरुण वाढवणे याचा कशा पद्धतीचा हा प्रयत्न असेल. श्रीकृष्ण गायकवाड याच्यासाठी एक वेगळी फील्ड आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये कव्हर्स मध्ये फक्त चेंडूला ढकलून दिलाय. एक सिंगल आणि त्या सिंगल वर समाधानी राहावं लागेल. या सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल. 23 रन. इथून अजूनही या पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक राहत आहे. बघूयात शेवटचे 2 बॉल आणि त्या 2 बॉलला सुमित कुवर कशा पद्धतीने अंजाम देतो ते. कारण लेफ्ट हँड आणि राईट हँडचं कॉम्बिनेशन इथे गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षणांना ते त्रासदायक आहे आणि तो त्रास निश्चितच मोकळा करायचा असेल तर इथं लेफ्ट हँड बॅटरला बाद करावा लागेल. परंतु त्याच्यासाठी लेफ्ट हँड बॅटरच्या या फटकेबाजीला थांबवणं गरजेचं आहे. रनआउटची संधी. खूप मोठी संधी होती तिथं बाग करायला
कोणी अवेलेबल नव्हतं, कारण गोलंदाजानं डिलिव्हरी टाकून निश्चितच त्याचा फॉलो थ्रू पकडून त्याला माघारी यायचं होतं. डायरेक्ट हिट जर का राहिली असती तर मग सुमित कुवर याला तंबूचा आसरा घ्यावा लागला असता. गोलंदाजी करणाऱ्या संघानं कमबॅक केलंय खरं, परंतु ते कमबॅक ते कशा पद्धतीनं हाताळलं जातं ना ते महत्वाचं आहे. अरुण वाढवणे याचा पुढचा बॉल लॉब केलाय बॉल आणि येस ओव्हर द मिड ऑफ. शेवट मात्र गोड केलाय. शेवटच्या बॉलवर जयनं पाठवलाय चेंडूला सीमा पार. षटकाची समाप्ती होईल. या षटकात अरुणनं धावा दिल्यात 9 आणि या 9च्या मदतीनं धावफलक पुढे चालेल. 28 रन. बिनगडी बाद टीम फायटर्स. ओ टू यू डीजे. धन्यवाद डीजे. तिकडे पंचांना विनंती आहे की डीप पॉइंटच्या क्षेत्रात एक प्रेक्षक उभे आहेत झेंड्याजवळ, त्यांना इकडे बसायला लावा किंवा मग मंडपात जायला लावा प्लीज. त्यांना विनंती आहे की त्यांनी एकतर मंडपात बसायचंय, सहकार्य करायचंय. हा बॉल देणार आहेत पण मग त्यांना बसून घ्यायला लावा फक्त. आपले सहकारी मित्र आहेत ते, कारण इकडे फलंदाजी करणाऱ्या डगआउटला त्रास होता त्याच्यामुळे सहकार्य करायचंय. शैलेश ढिगोळे आलाय गोलंदाजीसाठी. शैलेशचा पहिलाच बॉल बॅटची कड घेतली गेली. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू नीरज टाटी या वाऱ्याच्या वेगाने धावून आलाय. रनआउटची संधी आणि बघूयात काय निर्णय आहे. थोडासा वेळ कदाचित कमी पडतोय. एका मायक्रो सेकंद वर इथे संधी हुकली जाईल की नाही हे बघण्यासारखं आहे. बघूयात. हा निर्णय इथे आपल्याला कळवला जातोय. अंतिम क्षणी इथे हात लागताय फक्त स्टंपला आणि बॉल लागत नाहीये. जर बॉल लागला असता तर मग सुमित कुवर बाद राहिला असता. संधी 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 संध्या इथे तयार केल्या जात आहेत. ओ व्हॉट अ स्ट्रोक. पुन्हा एकदा हा चान्स. शतरक्षकाने फक्त आणि फक्त स्लो मोशन मध्ये इथे ट्राय केलाय. त्याच्या दोघं हातांच्या गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल करतोय डीप पॉइंटच्या क्षेत्रात आणि इथे धावा आलाय 4 चौकार. काय माहोल आहे, काय माहोल आहे, काय इथे दर्जेदार माहोल तयार केला जातोय. अगदी फुंकून दूध पिलं जात आहे आणि तेच आपल्याला बघायला मिळतंय. ए बाळांनो तिथून उठा बरं, काळ्या पडद्यावरून उठा, या इकडे. आणि आता हे जे मी बोललो ना, काय मॅच बनवली आहे. ते प्रत्येक बॉलवर चान्स क्रिएट केले जात आहे, प्रत्येक बॉलवर मेहनत घेतली जाते. दोघही संघांच्या खेळाडूंना खरंच दाद असेल, कारण आमदार चषक 2025 सटाण्याच्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी मात्र दर्जेदार क्रिकेट बघायला मिळतोय. कट केलाय बॉल, नजाकत भरा स्ट्रोक. व्हॉट अ शॉट.
ते गोलंदाजाच्या बुद्धीच्या विरोधातला खेळलेला हा स्ट्रोक. गोलंदाजाला वाटलंय की शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या क्षेत्रात किंवा मिड विकेटच्या क्षेत्रात मारला जाईल, परंतु सुमितनं इथं चालाखी वापरली आहे, चातुर्य वापरलंय आणि त्या चातुर्यानं फक्त आणि फक्त बॅटला इथे फेस ओपन केला गेला आणि चेंडूला दिशा दाखवली आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेगची धावा आल्या 4 चौकार. प्रत्येक बॉलवर इथे धावा येत आहेत, धावा थांबत नाहीये. 100चा पाठलाग दिमाखात केला जातोय, दिमाखात केला जातोय. आता लीव्ह केलाय बॉल, उजव्या बाजूने बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु पंचांनी इथे निर्धाव चेंडू घोषित केलाय. डॉट बॉल असेल. एक डॉट बॉल सुद्धा महत्वाचा आहे, कारण एक डॉट बॉल हा गोलंदाजाच्या आत्मविश्वासासाठी काहीतरी फायद्याचा असतो. त्या आत्मविश्वासावर मायेचा हात फिरवणारा असतो. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळाडू नाहीये. देवा पोहोचलाय, पोहोचलाय. बॉल फेकलाय त्यानं, परंतु ती फेकी तितक्या वेगाची नाहीये. होता खेळाडू तिथे, म्हणून वाचली एक धाव. एक धाव. स्ट्रोक मात्र आज सुमित कुवरच्या बॅट मधून चांगले बघायला मिळत आहे. मोठा खेळाडू तोच जो मॅच जिंकवून देईल, जो मॅच जिंकण्यासाठी मदत करेल, तोच मोठा खेळाडू. तुमची नावं किती मोठी आहेत, तुमची इतिहास किती मोठा आहे, ते महत्वाचं नसतं. तुम्ही तुमच्या संघासाठी महत्वाच्या सामन्यात महत्वाची खेळी जबाबदारी घेऊन कशा पद्धतीने पार पाडतात ना, त्याला महत्व दिलं जातं. आणि इथे तुमची तीच परीक्षा आहे. तुमची परीक्षा लागली आहे. तुम्ही याच्या आधी किती अभ्यास करून ठेवलाय ना, त्या अभ्यासाची इथे आज परीक्षा आहे. एकही विकेट अजूनपर्यंत गेलेली नाहीये. 39 धावा धावफलकावर आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. वाह, व्हाट बॉल. अपील केली जाते. अपील केली जाते. सरप्राईज, सरप्राईज, आश्चर्य. आणि ते सरप्राईज देखील इथे पंचांनी मोडकळीस काढलाय. निर्धाव चेंडू आहे, परंतु वेगवान बॉल होता. काय वेगाने बॉल ट्रॅव्हल केलाय शैलेशनं. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्यात 39 आणि या षटकात देखील शैलेशनं धावा दिल्यात 11. आता मात्र 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 30 मध्ये धावा बनवायच्या 61. बघूयात 30 बॉल 61 रन, अर्थातच 12चा हा आस्किंग रन रेट इथून पुढे येणाऱ्या षटकांमध्ये कशा पद्धतीने बघायला मिळेल. तोपर्यंत ऐकूयात आपण पुन्हा एकदा डीजे बाबा. तुम्ही पाणी नाही घेऊन जाऊ शकत आतमध्ये. पंचांना विनंती आहे की कोणी पाणी घेऊन येत असेल तर त्यांना थांबवा किंवा नाही सांगा, कारण 3 षटकांचा खेळ झाला ठीक आहे, परंतु प्रत्येक षटकात नकोय. आता आलाय ना पाणी, मग 2 षटकांचा तरी ऍटलिस्ट गॅप द्या. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 बॉल मध्ये 61 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अरुण वाढवणे आपल्याला बघायला मिळेल. बघूयात अरुण वाढवणे
30 बॉल 61 चा भागीदार. इथे मात्र जो चुका करेल ना तो हारणार आहे, कारण हा सामना आता 50-50 आहे. कोणीच सांगणार नाही जिंकणार कोण, परंतु जो चुका करेल तो हारणार आहे आणि त्या चुकांचा फायदा जो घेणार तो जिंकणार आहे. चिक्कड आणि इथे मात्र यस चूक सुधरवली आहे. या चुकांना पाठी घालावा लागेल, या चुकांना पोटात घालावा लागेल, कारण यष्टी रक्षकानं तिथं डाईव्हही मारलाय, परंतु माघारून आलेल्या लेग स्लिप नामदेवनं तो बॉल अडवलाय. याच एफर्टची गरज आहे. नाहीतर काल आपण दिवसभरात बघितले सर की असे माघारून जाणारे बॉल आहेत ना क्विक सेकंदात गायब व्हायचे आणि सीमेवर जायचे. अर्थातच इथे फिल्डिंग वर महत्व द्यावं लागेल जर डिफेंड करत असताना डिफेंड करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल तर, आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला चेस करून जिंकायचं असेल तर मग गोलंदाजाच्या छोट्या चुकीची वाट बघावी लागेल. त्या छोट्या चुकीवर तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. तर मेहनत घेतली जाते, प्रत्येक बॉलवर आगळी वेगळी फील्ड सेट केली जाते. माहिती आहे प्लॅनिंग्स आखाव्या लागतील, आणि त्या प्लॅनिंग्स येतात कुठून? तुम्ही आधी खेळून ठेवलेल्या क्रिकेटमधून, आधी खेळून ठेवलेल्या क्रिकेटच्या अभ्यासातून तुम्हाला अशा पद्धतीच्या प्लॅनिंग्स करता येतात. परंतु त्या प्लॅनिंग्स मोडल्या जातील का बघूयात. जय कृष्णसाठी अरुणचा हा पुढचा बॉल. आडवी बॅट चालवली आहे, गुडघा बेंड करून डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचं क्षेत्र, ज्या काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात जो गॅप आहे ना बॅनर आणि झेंड्यांच्या दिशेला, त्या क्षेत्रात जय कृष्णला हा बॉल मारायचा होता. गॅप आहे मोठा, परंतु हवेच्या विरोधातला गॅप आहे. या कारणास्तव फील्ड बघा किती माइंडसेटने लावली आहे, किती माइंडसेटने लावली आहे. हवेचा ओघ उजव्या बाजूला आहे ना, त्या कारणास्तव डाव्या बाजूला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आणि डायरेक्ट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात फिल्डर आहे. सरबॅटने खेळलाय बॉल, थोडासा खाली वाकला असताना गोलंदाज तर मग त्याला अडवता आला असता, परंतु ड्राईव्ह केलाय. ऑन लॉंग ऑनचा खेळाडू बॉलला उचलतोय, वेचतोय, फेकतोय. एक सिंगल येते. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले तरुण आणि 3 मध्ये धावा दिल्या. 41 धावा लागल्या धावफलकावर. विशेष फायटर या संघाचा असं की एकही गडी अजून बाद केलेला नाहीये. माघारून येणारा तेजस पिंपळसे सारखा रन चेस मधला एक मोठा काटा आहे, एक मोठा खेळाडू आहे, तो अजूनही डक आउट मध्ये अवेलेबल आहे. सुमित साठी पुढचा बॉल. खोलवर टाकलेला बॉल, फटका फसतोय. वैभव जाधव डाउन टू द बॉल. येस, सेलिब्रेशन ऑन आहे. पहिल्या विकेटचं पतन. सरप्राईज आहे. सुमित कुवर देखील इथे सरप्राईज होतोय, आश्चर्यचकित होतोय. षटकाची सुरुवात झाली तेव्हाच बोललो होतो की इथे जो चुका करणार आहे ना त्याला इथे शिक्षा मिळणार आहे. इथे तेच झालं. लोवर आणि स्लोवर गतीचा आलेला एक ओव्हर पिच बॉल, त्याला लॉंग ऑफच्या मस्तकावरून मारण्याच्या नादात हातातून बॅट निसटते आणि एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये तो बॉल जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वैभव चेंडूच्या दिशेला येतोय आणि हा झेल टिपतोय. पहिल्या विकेटचं पतन. सुमित बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आत सुमितची जागा भरून काढण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय सँडी दिवे. ओव्हर टू यू डीजे. पहिल्या विकेटच्या पतनानंतर आता सँडी दिवे मैदानाच्या आत आलाय या रन चेजचा भागीदार होण्यासाठी. परंतु अरुण बाडवडेनं ज्या पद्धतीनं जाळं आखलंय ना त्या जाळ्यात सुमितला तर त्यांनी बाद केलंय. आता मात्र सँडी आणि जयकृष्णची जोडी. शॉर्ट पिच बॉल, जो पाहिजे होता तो बॉल दिलाय आणि त्या बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. उलट्या बॅटने अंजाम दिलाय आणि तो अंजाम 4 धावेंचा आहे. चूक 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 केली आहे आणि ती चूक महागात पडते. मी वारंवार सांगतोय आजच्या दिवसभरातल्या प्रत्येक सामन्यात तुम्ही जेव्हा जेव्हा चुका कराल ना तेव्हा तेव्हा त्या चुकांवर तुम्हाला शिक्षा मिळेल. कारण हा रन चेजचा सामना आहे, बक्षिसाचा सामना आहे आणि या बक्षिसाच्या सामन्यात तुम्हाला चुका या महागात पडतील हे 100%.
इस 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळांती धाव फलकावर धावा लागल्यात 45. आता 24 चेंडूचा खेळ राहतोय आणि 24 मध्ये आवश्यकता आहे 55 या आकड्याची. बघूयात 24 बॉल 55 रन कशा पद्धतीने इथे सादर केले जातील. याच्या पुढचं सूत्र सन्मान्य सचिन बागुल सर हे हाताळतील. विनंती आहे सचिन सर की तुम्ही हे सूत्र हाताळायचे. धन्यवाद सर. चला टाइमपास करू नका दादा. पुढचे पण या ठिकाणी सामने खेळवायचे आहेत. अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी तुम्ही पाहत आहेत. साई इंडियन्स वर्सेस फायटर्स. पुढचा सामना ज्या संघांचा होणार आहे त्यांनी कृपया स्टेजकडे यावे, कॉमेंट्री बॉक्सकडे यावे टॉर्च पाडण्यासाठी. श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा. आयोजक बालाभाऊ सोनोने, DR निलेश भाऊ डांगरे, बबूदादा सोनोने, शैलेश. पुन्हा मारे या ठिकाणी चौका 4 रन. डीजे दादा. या टुर्नामेंट साठी आम्हाला प्रथम बक्षीस दिलं ते बागलांचे आमदार विकास पुरुष आदरणीय दिलीप मंगळ बोरसे साहेब यांच्याकडनं 1,11,000 रुपयाचं रोख पारितोषिक. पुढचा बॉल टाकताना ते दादा. पुन्हा मारताना परंतु लेग साइडच्या दिशेने कट केलेला मिसफिल्डिंग. या ठिकाणी दुसरी छोटी धाव घेताना 2 धावा. आणि सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी रनांची गरज. या ठिकाणी षटक चालू. पुन्हा मारलेला या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने 1 धाव घेताना चांगली फिल्डिंग. 1 धाव. षटक चालू. 52 रन. 1 फलंदाज बाद. पाचवं षटक चालू. पुन्हा मारलं या ठिकाणी हवेमध्ये बॉल. चांगला कॅच घेतला या ठिकाणी. लाजवाब कॅच या ठिकाणी. खतरनाक कॅच दादा. आउट या ठिकाणी. प्रवीण शेठ यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी. अतिशय लाजवाब कॅच या ठिकाणी. प्रवीण दादा टाटीवार यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस. डीजे दादा.
पुढचे फलंदाज तेजस दादा पिंपळसे, अतिशय खतरनाक असे फलंदाज तेजस दादा. अनेकशे अतिततीचे या ठिकाणी सामने जिंकून देणारे तेजस दादा या सामन्यामध्ये किती धावा करतात तेजस दादा. 5वं षटक चालू. फलंदाजी करताना ते तेजस दादा खतरनाक फलंदाज तेजस दादा पिंपळसे. बॉल मारताना परंतु एक चोटी धाव घेताना पाचवं षटक चालू. लास्ट बॉल टू गो. पुन्हा हवेमध्ये टोलावलेला आणि या ठिकाणी मिस फिल्डिंग करताना कॅच सोडला दादा. गचाळ असं क्षेत्ररक्षण, कॅच सोडला. ओव्हर चेंज. 5 ओव्हर 54 रन. 5 ओव्हर 54 रन. सुंदर या ठिकाणी आयोजन केलं ते देव मामलेदार क्रिकेट क्लब. आयोजक बालाभाऊ सोनोने DR. 8 दिवस त्यांनी या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सोडून पूर्ण वेळ या ठिकाणी दिले ते बालादादा. ॲडव्होकेट यशवंत सोनोने, ॲडव्होकेट निलेश दादा, बापूदादा शिरसाट, शरद दादा, गोटू दादा, प्रवीण दादा, अतुल तात्या, वसीम भाई, अतिशय जगदीश दादा शिंदे. फार मेहनत घेतली आयोजकांनी या 8 दिवसामध्ये. बबूदादा सोनोने, बालादादा, चला 6वं षटक घेऊन येतात ते दादा. आमदार चषक पहिल्यांदाच सटाण्यामध्ये सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. पुढचे बॉलर आहेत ते नामदेव. चांगला बॉल या ठिकाणी बीट करताना फलंदाज. डॉट बॉल. प्रेशर मध्ये येताना या ठिकाणी फलंदाज. या ठिकाणी धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी करताना ते नामदेव. चौकार, सिक्सर महत्वाचे या ठिकाणी. पुन्हा या ठिकाणी लेग साइडने आणि या ठिकाणी 6 मारताना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी डीजे दादा. नाच गोली घेत संख्या 60 रन. पुढचा बॉल पुन्हा टोलवताना परंतु मिस. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताना ते नामदेव. उत्कृष्ट गोलंदाज. फलंदाजी करताना ते जय. उत्कृष्ट असे फलंदाज. जय टू नामदेव.
व्हाईट बॉल अवांतर धाव. सामन्याचे पंच पेरेदादा. अवांतर धाव. धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती 61 रन. 61. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल नामदेव. नामदेव टू जय. पुन्हा कडक शॉट. सेम शॉट लेग साईडच्या दिशेने. 6 या ठिकाणी. डीजे दादा. सुंदर फलंदाजी करताना या ठिकाणी आक्रमक फलंदाज जय. तेजस या षटकामध्ये 2 6 मारले ते जयदादा. उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्या संघाकडनं. नामदेवचा पुढचा बॉल जय. कट केलेला एक छोटी धाव घेताना. चांगली रनिंग या ठिकाणी. एक धाव घेताना स्ट्राईकला आहेत आता तेजस. तेरा बॉल 32 रनांची गरज. 13 बॉल 32 रन. अतिशय चुरशीचा सामना. साई इंडियन्स वर्सेस फायटर्स. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो या ठिकाणी 71,000 रुपयाचं पारितोषिक घेणार आहे. पुन्हा कडक शॉट मारलेला आणि चांगली फिल्डिंग करताना एक चोटी धाव. ओव्हर चेंज. 6 ओव्हर 69 रन. 6 ओव्हर 69 रन. 2 फलंदाज बाद. बारा बॉल 31 रन. देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा अंतिम सामन्याचे या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस महामुकाबला. या सामन्यासाठी आम्हाला बक्षीस दिलं ते बागलां करू दादा. लवकरात लवकर चला, पुढचे सामने पण खेळवायचे आहेत. माननीय दिलीप बोरसे साहेब यांनी या सामन्यासाठी पहिलं बक्षीस दिलं 1,11,000. दुसरं बक्षीस सन्माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष माजी सुनील दादा मोरे 71,000 रुपये. तिसरं बक्षीस माननीय सुनील दादा महाजन 51,111 रुपयाचं बक्षीस. आकर्षक ट्रॉफीज माननीय विलास बापू दंडोगवाळ. पुढचा षटक शेवटचे 12 बॉल शिल्लक या ठिकाणी आणि धावसंख्या लागते ती 31 धावा. 12 बॉल 31 रन. बॉल 31 रन. बॉलर नेम नवनाथ. 7 षटक घेऊन येतात नवनाथ 2. तेजस मालेला या ठिकाणी 6. 6 खतरनाक फलंदाजी आणि या ठिकाणी 6 रन. 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 6
सिक्स मारून या ठिकाणी चांगला उत्कृष्ट मारलेला षटकार डीजे दादा. प्यारे दादा आक्रमक फलंदाजी करताना तेजस दादा पिंपळसे. तो बॉल आले दादा, तो बॉल आलेला आहे, तोच बॉल घ्या. चांगली पार्टनरशिप करताना जय आणि तेजस. 11 बॉलात 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 11 बॉल 25 रन. अतिशय रोमांचक असा सामना. या सामन्यासाठी आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे आयोजक देव मामलेदार क्रिकेट क्लब सहर्ष स्वागत करीत आहेत. 7वे षटक चालू. पुन्हा कट केलेला या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने दुसरी धाव घेताना आणि दुसरी धाव पण पूर्ण करताना दोघी फलंदाज जय तेजस. चांगली रनिंग करताना 7वं षटक चालू. चांगली फलंदाजी करताना तो तेजस. नवनाथ टू तेजस. स्लो बॉल आणि या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने टोलावलेला बॉल. चांगली फिल्डिंग, रनआउटचा चान्स आणि या ठिकाणी आउट झाला तो तेजस. आक्रमक फलंदाज. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती, परंतु चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि या ठिकाणी रनआउट. चांगला थ्रो केला तो नीरजने. अतिशय उत्कृष्ट असा थ्रो आणि फलंदाज बाद. डीजे दादा. काय दर्जेदार मॅच आपण मैदानाच्या आत बघतोय. रनचेजचा सामना कधी उजव्या बाजूनं पारडं झुकतंय तर कधी डाव्या बाजूनं पारडं झुकतंय. मॅच क्रुशल आहे, मॅच थ्रिलर आहे. 9 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. रॉकी आलाय मैदानाच्या आत फलंदाजीसाठी. जय कृष्ण गायकवाड आघाडीपासून मैदानाच्या आत खेळतोय. 16 बॉलवर 35 बनवलेत जयनं. जय जवळ स्ट्राईक मिळेल का? या षटकातील येणारे 3 बॉल नवनाथचे फार महत्वाचे आहेत. या 3 बॉलवर मॅचचा रिझल्ट आहे. स्लोवर बॉल लॉब केलाय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. शैलेश जिगोळे त्या दिशेला गेलाय आणि बॉल फेकलाय. रनआउटची संधी, परंतु 2 रन्स कंप्लीट. बॉलरने जर का तो बॉल हातात घेऊन स्ट्रायकर एंडला फेकला असता तर निश्चितच फलंदाजाला धावबाद व्हावं लागलं असतं. 3 विकेट्स गेलेत. 20 धावा इथून लागताय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल निर्णायक आहेत. ते चुका इथे ज्या वेळी चुका केल्या जाणार आहेत त्या वेळी इथे मॅच ऑन असणार आहे. मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक बॉलवर कष्ट घ्यावे लागतील. पुन्हा एकदा स्लोवर बॉल बीट केलाय. वॉड बॉल, वॉड अ चेंज ऑफ डिलिव्हरी. माहिती आहे नवनाथला की इथे लॉफ्टेड फटके खेळले जातील आता आणि त्या लॉफ्टेड फटक्यांना बीट करायचं असेल तर या चेंज ऑफ डिलिव्हरीजला सामोरे जावं लागेल. प्रयत्न होता रॉकीचा लॉफ्ट करायचा, परंतु तो प्रयत्न नवनाथनं मोडकळीस काढलाय. उरतोय आता शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवर निर्णय लागेल.
इष्टार वेगवान बॉल ग्लान्स करण्याच्या नादात 22च्या माध्यमात ते धावा ऍड होतील 2. अशा क्षेत्रात बॉल गेलाय की त्या क्षेत्रातून बॉल उचलून फेकण्याचा वेळ जास्तीचा लागतोय. तोपर्यंत इथे लेग बाईकच्या 2 धावा आल्या आहेत आणि आता मात्र मॅच येऊन ठेपली आहे 6 बॉल आणि 18 रनवर. बघूयात 6 बॉल मध्ये 18 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील किंवा कशा पद्धतीने थांबवल्या जातील. 6 बॉल 18 रन. ओटीयू डीजे. चला गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय आणि या सामन्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो बघतोय आपण श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब आयोजित सटाणा आणि या बागलाण तालुक्याची एक भव्य दिव्य स्पर्धा. प्रथमताच एवढ्या मोठ्या प्राइजच्या अंकानं आलेली ही स्पर्धा विद्यमान आमदार दिलीपजी मंगळ बोरसे साहेब यांच्या नावानं अर्थातच आमदार चषक 2025 आणि त्या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला पहिला सेमीफायनल इथे फायटर 11 वर्सेस साई इंडियन्स या 2 संघांमध्ये आपण बघतोय आणि सामना येऊन ठेपलाय 6 बॉल आणि 18 रनवर. 6 बॉल 18 रन्स. रेवन माळी आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. या सामन्यात पहिल्यांदाच गोलंदाजीसाठी रेवन आलाय. बघूयात रेवन या 6 बॉल मधल्या 18 धावा वाचवेल का की जयकृष्ण गायकवाड आणि रॉकी या 6 पैकी 18 धावा लवकर बनवतील. 6 बॉल आणि 18. फिल्डिंग आपण बघतोय एक डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला आहे, काऊ कॉर्नरला आहे, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलंय. स्कोर का 82 धावा लागलेत धावफलकावर. 6 बॉल 18 ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 18 रन. 6 बॉल 18. पहिला बॉल टाकला जातोय. रेवन खोलवर टाकलेला बॉल परफेक्ट नॉकऑल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. सूरज कडून चूक झाली आहे आणि त्या चुकीचा फायदा इथे फलंदाजांनी घेतलाय. 1 च्या ऐवजी 2 धावा इथे ऍड होतील. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायच्या आहेत 16. 5 बॉल 16 रन. एक मोठा फटका या मॅचला वेगळी कलाटणी देईल. लोप केलाय बॉल आणि यस
या रन चेसला हाताळलं जात आहे. व्हॉट अ स्ट्रोक. एक मोठा फटका या मॅचला कलाटणे देईल आणि जयकृष्ण गायकवाडने हवेच्या विरोधात हा स्ट्रोक खेळलाय. गोलंदाजाकडून चूक झाली, ओव्हर पिच बॉल टाकलाय आणि त्या ओव्हर पिच बॉलला सीमा पार भेदलाय. षटकार आलाय, 6 धावा आल्यात. आता मात्र चेंडू शिल्लक राहत आहे 4 आणि धावा बनवायच्या आहेत 10. 4 बॉल 10 रन. चार बॉल 10 रन. रेवन आणि जयकृष्ण. लॉफ्ट केलाय बॉल पुन्हा एकदा आणि यस, हा देखील पाठवलाय सीमारेषा पार. षटकार 6. सेलिब्रेशन ऑन के. एक हात दाखवून स्वतःच्या डंगाउटकडे दाखवलं जात आहे, सांगितलं जात आहे की मी इथे उभा आहे आणि मी छाती टोकून उभा आहे. 96 धावा धावफलकावर लागल्यात. 6 बॉल 18ची आवश्यकता असताना इथे 2 चुकीचे बॉल टाकलेत आणि दोघही चुकीच्या बॉलवर इथं फलंदाजाने सीमेचा आसरा दाखवलाय. काय फलंदाजी केली आहे, काय स्ट्रोक खेळलेत. मी याच्या आधीही बोललो होतो की इथे जो चूक करेल ना त्याला हा सामना गमवावा लागेल. इथे गोलंदाजाने चुका केल्यात आणि त्या चुका निश्चितच फलंदाजाने फायद्यात रूपांतरित केल्या. पुढे टाकलेला बॉल आणि परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये परफेक्ट लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याच्या निमंत्रणानं इथं ते चेंडू टाकले, हाताळले. कारण फलंदाजाला ते फटके लॉफ्ट करायला सोपं गेलंय आणि इतकं सोपं गेलंय की त्या 2 बॉलवर त्यानं 12 धावा कुठून काढल्यात. आता चेंडू शिल्लक राहत आहे 3 आणि धावा बनवायच्या आहेत 4. 3 बॉल 4 रन. कुठे होती ही मॅच आणि कुठे आणून ठेवली ही मॅच. आता मात्र साइड चेंज केली आहे. आता राऊंड द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. बघूया क्षेत्ररक्षणासोबत इथे खेळलं जाईल का. इथे मोठा फटका खेळून मॅच जिंकवली जाईल की सिंगल डबल ने ही मॅच जिंकवली जाईल. रेवनचा पुढचा बॉल जयकृष्ण गायकवाड साठी. मॅच फिनिश. जयकृष्ण गायकवाड याला या मॅचला खल्लास केले. अर्धशतकीय खेळी आणि 100 धावांचा पाठलाग छाती ठोकून केलाय आणि या मॅचला आपल्या संघाला आमदार चषकाच्या फायनलचं तिकीट त्यानं पक्के केलंय. नाव आहे जयकृष्ण गायकवाड.